नमस्कार दोस्तों, वार न्यूज में सभी दर्शकों का स्वागत है। हमारे अपने दर्शकों को सोलापुर महापालिका के अंदर यूज परमिशन यानी वापर परवाना के लिए जो आवाज़ उठ रही है और उसके जाली दस्तावेजों का किस तरह से किया गया भंडाधार और कैसे गैरकानूनी ढंग से इमारतें खड़ी कर दी गई। अब प्रहार संगठन को रास्ते पे आना पड़ा। प्रहार संगठन के संपर्क प्रमुख जमीर शेख ने नवनिर्वाचित महापालिका आयुक्त सचिन उम्बासे को एक निवेदन देकर स्पष्ट तौर पर जताया कि नीचे से ऊपर तक जिस तरह से बिल्डर माफिया और महापालिका के कुछ अधिकारों के मिलीभगत से किस तरह से सोलापुर शहर में अवैध निर्माण होता जा रहा है, उसकी कहीं तो रोकथाम होनी चाहिए। और स्पष्ट तौर पर खुलासा कर दिया कि खास कर सिद्धेश्वर पेट परिसर के अंदर बहुत सारी इमारतें गैर कानूनी ढंग से बनाई गई हैं और उसका जो वापर परवाना है वो फेक दस्तावेज में बदला दिया गया है। उसकी पूरी जांच होनी चाहिए। क्रिस्ती सेवा मंदिर के बाजू में जो डेवलपर मंसूर हाजी साहब जो मेमन फैमिली का है, मेमन समाज का है, वो मंसूर हाजी साहब ने 7 मंजिला जॉइंट वेंचर के अंदर एक इमारत खड़ी की है जिसका FSI 1.33 है, लेकिन उसने जगलिंग के तौर पे 2 FSI कैसे लिया, इसको किसने दी अनुमति, इसकी सारी जांच होनी चाहिए। और अब तक ये बात स्पष्ट तौर पे सामने नहीं आई है कि महापालिका के अंदरूनी तौर पर ये जो FSI का जो सिस्टम है, सिद्धेश्वर पेट में 1.33 FSI होने के बाद भी इतनी लंबी इमारतें 7-7, 8-8 मंजिली इमारतें कैसे खड़ी कर दी जा रही हैं, इसकी भी जांच होनी चाहिए। तो सचिन उम्बासे ने आश्वासन दिया प्रहार संगठन के कार्यकर्ताओं को और संपर्क प्रमुखों को कि हम बहुत जल्द इसकी छानबीन करेंगे और जांच करेंगे। देखिए जमीर शेख ने महापालिका के कारोबार को लेकर क्या कहा, किस तरह से कहा कि सोलापुर के अंदर 10 करोड़ का बॉस कौन। इस तरह से हम अपने दर्शकों को ये वीडियो दिखाने जा रहे हैं, देखते रहिए। धन्यवाद। 10 वाल्मिक करार म्हणजे तेच मी तुम्हाला सांगतो, 10 असे बिल्डर आहेत ज्यांनी अशा प्रकारे जे ना कमीत कमी 30-40 बिल्डिंग बनवलेत आणि एक बिल्डिंगची किंमत कमीत कमी 10 ते 15 कोटी रुपये आणि ते 10 ते 15 कोटी रुपयाची बिल्डिंग हिने बनवून फ्लॅट धारकाकडून फ्लॅट घेतला, फ्लॅट दिला आणि त्यांच्याकडून पैसे घेतले, पण त्यांना खरेदी दिली नाही, पार्किंग दिली नाही, त्यांना सुविधा दिली नाही। पण महानगरपालिका गप्प आहेत। त्यामुळे 10 वाल्मिक करार कोण आहेत, त्यांचा आका महापालिकेतला कोण आहे, त्यांचा आका नगर विकास खात्यातला कोण आहे, त्यांचा आका मुंबई मंत्रालयातला कोण आहे याचा तपास करणे गरजेचे आहे। नीट करा नगर विकास खात्याचा मंत्री एकनाथ शिंदे असतील, कुणी असू दे, जर चुकीचा कुणी करत असेल तर कायद्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना जे अधिकार दिले त्याची चौकशी करा, कारवाई करा। आणि तिसरी एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगतो, या ठिकाणी जे 10,000 लोकांना जे फसवण्यात आलेले आहे त्याचे काय मी ऍक्शन कमिटी तयार करणार आहे, सगळ्या फ्लॅट धारकांना एकत्र आणणार आहे आणि सगळ्या फ्लॅट धारकांना एकत्र आणून सोलापुरात मोठ्या प्रमाणे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। कारण काय या 10,000 कुटुंबाला ज्या लोकांनी फसवलंय त्यांना काळा फासून त्यांना चप्पलने प्रहार मारल्याशिवाय राहणार। तर माझं तर मत असं आहे की 500 ते 1000 कोटी रुपयाचं सहज 1000 कोटी रुपयाचं तर भ्रष्टाचार बिल्डर, डेव्हलपर्स, महानगरपालिकेचे अधिकारी आणि इंजिनियर या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे। आणि अनेक इंजिनियरला अजूनही वाटत आहे, अनेक बिल्डरला असं वाटत आहे की काहीच होणार नाही। मी तुम्हाला आणखीन एक सांगतो, सिद्धेश्वर पेठ मध्ये एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग मध्ये तर बोगस कंप्लीशन बनवलेलं बिल्डरने खरेदी दिली, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी म्हणलं हे कंप्लीशन सर्टिफिकेट आम्ही दिलंच नाही। आधी त्याची इन्क्वायरी 2-4 दिवसामध्ये ते सुद्धा जे आहे 4 इंजिनियर बरोबर 2 अधिकाऱ्याबरोबर त्याच्या सोबतीला ते सुद्धा झालं। हो, साहेबांना भेटून समाधान वाटलं, साहेबांनी समाधानकारक सगळं ऐकून घेतला। मी दिलेल्या प्रहारच्या निवेदनावर इंडोर्समेंटही मारला आणि कारवाई करण्यासाठी पत्रही काढतो असं सांगितलं। साहेबांच्या या कामाबद्दल समाधान आहे। नक्कीच चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी साहेब जर पुढे आले तर प्रहार 4 पाऊल पुढे येऊन साहेबाला मदत केल्याशिवाय